नदीच्या पाण्यामध्ये इतका वेळ पोहल्यानंतर सुद्धा मन काही भरलं नव्हतं. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी घरीच तळं बनवायचं ठरवलेलं. आता हे एवढं घरामध्ये करण्याचं धाडस काही मुलांचं नव्हतं हां, आणि मुळात त्यांचं एवढं डोकंही चाललं नसतं की असं काही घरात करता येईल. पण हे जे 2 मुलांचे मामा आहेत ना, ह्यांची ही डोकी आहेत. ही डोकी अशी चालतात बघा. घराच्या शेजारीच विहीर आहे म्हटल्यावरती पाण्याची कसलीच कमी नव्हती. नुसतं विहिरीला मोटर लावलेलं आहे, त्याने पाणी खेचायचं की पाणी दारामध्ये हजर. आणि मामांचीच या सगळ्याला साथ आहे म्हटल्यावरती आजी आजोबा ओरडण्याचा तर विषयच येत नाही. कृष्णाईला बघताय ना तुम्ही, किती मजा मस्ती चालली आहे तिची ती. त्या नदीमध्ये आम्ही तिला अजिबात हात सोडून कुठे जाऊ देत नव्हतो. कंटिन्यू हात धरून होतो. आणि ते घरामध्ये पूल केल्यानंतर मॅडम म्हणजे काही फुल पैसा वसूल मस्ती चालली आहे तिची. आणि तसंही आता 3-4 दिवसामध्ये मुंबईला येण्यासाठी निघणार होतो. आणि ही जी गावाकडची मजा आहे ना, ती काहीही केल्या मुंबईला मिळणं काही शक्य नाही आहे. गावाकडे सगळी भावंडं भेटतात, ती काही मुंबईला रोज रोज भेटत नाहीत ना. त्याच्यामुळे आज कृष्णाईला पूर्णपणे सूट होती. तिला म्हटलं, काय तुला मजा करायची ती करून घे, सर्दी वगैरे झाली तर बघू आपण पुढच्या पुढे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लवकर करून घ्या. आता आपली फॅमिली 1200 सबस्क्रायबरची झाली आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. तुमची अशी साथ राहू दे. सो चला, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.